मिरगाव पासून ते पांढरीपर्यंत खडीकरण आणि मजबूतीकरणाचा हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला निधी याच्या कामाच्या शुभारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊसाहेबजी नाटकर साहेब, इथं उपस्थित असणारे गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथरावजी काळे, गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश अण्णा, प्रताप भैया, RPIचे तालुका अध्यक्ष किशोरजी कांडेकर साहेब, श्रीरामजी आरगडे, श्यामबापू मुळे, दीपक तात्या, उपस्थित अरुण काका, श्रीहरी पवार, त्याचबरोबर तर आवर्जून उपस्थित असणारे आमचे दादा सचिनरावजी मोठे साहेब, किरण अण्णा आणि ज्यांनी आता इथं प्रास्ताविक केलं ते रांजणीचे माजी सरपंच गणेशरावजी सावंत, उपस्थित गेवराईचे माजी नगराध्यक्ष विनोदजी सौंदरमल, संतोष सुतार, त्याचबरोबर उपस्थित सर्व आमच्या बरोबर आलेले सगळे आमचे सहकारी. आज आपल्या गावामध्ये हा जो रस्ता आहे याची मागणी आपली खूप काळापासून होती आणि हा रस्ता मला वाटतं दादा आमदार असताना मंत्री असताना हा रस्ता दादांनी केला. म्हणजे ते 90च्या दशकामध्ये हा केलेला रस्ता, 92-93 काय असेल, मंत्री असतानाच केला का त्याच्यात. मग जवळपास आता 35 वर्ष झाले, 3.5 दशकानंतर परत आता हा रस्ता भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी करतोय. म्हणजे या गेवराई काम कोणते केले पाहिजेत याची संपूर्ण जाणीव ही त्या ठिकाणी शिवछत्र परिवाराला त्या ठिकाणी आहे. भैया साहेबांना सगळ्या गोष्टीची तेवढं उंची नेतृत्वामध्ये आहे. कुठं कशामध्ये कोणती योजना निधी उपलब्ध करून द्यायचा हे सगळा अभ्यास भैया साहेबांना अतिशय तंतोतंत काटेकोरपणे आहे. परंतु दुर्दैव असे की गेल्या आता म्हणजे 2009 पासून ते 2024 असा एवढा मोठा काळ जो काय आहे, परत या तालुक्याची जबाबदारी शिवछत्र परिवाराच्या ताब्यात किंवा दादांच्या घराकडं आपण सगळ्यांनी दिली असू. परंतु आपल्याला जबाबदारी मिळाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये गावामध्ये कुठं काय केलं पाहिजे, निधी कुठं देणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टीचा एक आराखडा हा त्या ठिकाणी भैया साहेबांनी तयार केला. आणि आज 1.5 वर्ष हे झाले. 1.5 वर्षामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये करोडो रुपयाचा निधी वेगवेगळ्या योजना, सिंचन क्षेत्र वाढीच्या संदर्भात असल, त्या ठिकाणी दळणवळणाच्या बाबतीत रस्त्याला असल, आज आता जवळपास सगळे रस्त्याचे उद्घाटन आपण करतोय. 17.5 कोटी रुपयाचे काम, रस्ते असतील, पुला असतील, याचे हे काम आपण आपल्या मतदारसंघामध्ये करतोय. 2024 म्हणजे आज 1.5 वर्ष झाले विधानसभा निवडणूक होऊन. या 1.5 वर्षाच्या काळात जे आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी योजना आणता येईल, निधी आणता येईल, यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या राज्याच्या कायदे मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी करत आलोय. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपला भरपूर अनुशेष आहे, कारण प्रश्नांची जाण असणार जे काही नेतृत्व आहे, भरपूर काही आपल्या या मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये हे करणं गरजेचं आहे.
आपण ते प्रामाणिकपणे करतोय. विधानसभेची निवडणूक ही त्या ठिकाणी 1.5 वर्ष झालं. निवडणुकीनंतर या तालुक्यातील गावांनी जे काय आहे, जो कौल दिला, जे आशीर्वाद दिले, भरभरून असं पाठबळ दिलं, त्याच्यामुळं ते करत असताना आपण तिथंही नंतर कुठेही दुजाभाव केला नाही. एका गावामध्ये चांगलं मतदान पडलं किंवा एका गावामध्ये थोडंसं कमी मतदान आपल्याला पडलंय, ही सुद्धा भावना कधीच त्या ठिकाणी भैयासाहेबाची राहिली नाही. आपण या तालुक्याचं नेतृत्व आपल्याकडे दिलंय, जबाबदारी ही शिवछत्र परिवाराकडे दिली आहे. आपण हे करत राहिलं पाहिजे. ज्या कोणत्या गावात जे कोणतं सार्वजनिक काम करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे. वैयक्तिक लाभ